लोक काय म्हणतील या एका वाक्याने लाखो स्वप्न कशी मारतात. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी अशा एका शब्दाबद्दल बोलणार आहे ज्याने लाखो लोकांची स्वप्न जन्मातच मारली आहेत. तो शब्द आहे लोक काय म्हणतील. हा प्रश्न इतका घातक आहे की तो आयुष्य जगायच्या आधीच आपल्याला स्वतःच्या मनात कैद करून टाकतो. लोक काय म्हणतील हा मानसिक तुरुंग आहे. माणूस स्वतःचा नसतो, तो आधी समाजाचा बनतो. आपण नोकरी करताना विचारतो लोक काय म्हणतील. स्वतःचा व्यवसाय सुरू करताना लोक काय म्हणतील. अपयश आलं तर लोक काय म्हणतील. आणि याच भीतीमुळे आपण आपल्या स्वप्नांवर स्वतःच माती टाकतो. स्वप्न आणि समाज यांचे युद्ध. तुझं मन म्हणतं जा प्रयत्न कर, पण समाज म्हणतो बस धोका नको. तुझं मन म्हणतं तू काहीतरी मोठं करू शकतोस, पण लोक म्हणतात तुझ्यात तेवढी कुवत नाही. आणि मग तू स्वतःवर नाही लोकांवर विश्वास ठेवतोस. यशस्वी लोकांची एक गोष्ट आहे. आज जे लोक मोठे झाले त्यांनी एकच गोष्ट केली, लोक काय म्हणतील हे ऐकणं बंद केलं. जगातील प्रत्येक यशस्वी माणूस एकेकाळी वेडा म्हणावला गेला, पण त्याने समाजाचं ऐकलं नाही, स्वतःच्या स्वप्नांचं ऐकलं. अपयशाची भीती आणि लोकांची भीती. खरं सांगायचं तर आपण अपयशाला घाबरत नाही, आपण लोकांना घाबरतो. लोक हसतील, लोक टोमणे मारतील, लोक नाव ठेवतील. पण मित्रांनो, आज जे लोक बोलतात ते उद्या तुमच्या यशावरच टाळा वाजवतील. लोक कधीच समाधानी नसतात. तू जिंकलास तरी बोलतील, हरलास तरी बोलतील. तू श्रीमंत झालास तरी बोलतील, गरीब राहिलास तरी बोलतील. तू शांत राहिलास तरी बोलतील, बोललास तरी बोलतील. मग तू का नाही स्वतःसाठी जगत? स्वतःवर विश्वास ठेवण्याची कला. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी लोकांचं मत तुझ्यासाठी शून्य होईल. तू स्वतःला विचार, हे आयुष्य माझं आहे की लोकांचं? मरणाच्या शेवटच्या क्षणी कोणीच असं म्हणत नाही मी खूप पैसे कमावले, पण अनेक लोक म्हणतात मी माझी स्वप्न जगलो नाही, फक्त एका वाक्यामुळे, लोक काय म्हणतील. आजपासून लोक काय म्हणतील हा प्रश्न डोक्यातून काढून टाका. लोक कितीही म्हणत, तू मात्र तुझं स्वप्न जग, कारण शेवटी लोक फक्त बोलतात आणि आयुष्य तुलाच जगायचं असतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.